नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत लेटेस्ट सुंदर अशी कपड्याची लटकन. तर बघा, हे लटकन बनवण्यासाठी आपण इथे 3 तुकडे घेतलेले आहेत. तर ते आपण इथे बघा 4.5 बाय 4.5 असे घेतलेले आहेत. तर ह्या तिन्ही तुकड्याचे आपल्याला एकसारखेच मार्किंग करून एकसारख्याच मापाचे आपल्याला घ्यायचे आहेत. तर बघा, हा ग्रीन कलरचा घेतलेला आहे आणि हे रेड कलरचे 2 घेतलेले आहेत. तर बघा, रेड कलरचे ही आपण 4.5 बाय 4.5 असे घेतलेले आहेत. तर आता हे ग्रीन जे आहे ते आपल्याला इथे खाली ठेवून घ्यायचं आहे आणि रेडवाला आपल्याला त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. इथे आपण टाचपिन लावून घेऊयात. आणि आता दुसराही जो तुकडा आहे तोही आपल्याला त्रिकोण करून वरच्या साईडने आपल्याला लावून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने लावून घेऊन आपल्याला इथे सेंटरमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. सेंटरमध्ये शिलाई टाकताना एकसारखी शिलाई टाकून घ्यायची आहे. आता ही टाचणी आपण काढून घेऊयात आणि सरळ इथे शिलाई टाकून घेऊयात. तर बघा, कपडा हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, आपली शिलाई टाकून झालेली आहे. आता आपल्याला परत एक त्रिकोण करून घ्यायचा आहे. तर बघा, दोन्ही कपड्याचे आपण परत एक त्रिकोण अर्ध्यामध्ये करून घेतलेला आहे आणि डबल याला आपण या पद्धतीने दुमडून घेतलेला आहे. दुमडताना आपल्याला चारही भाग एकसारखेच असे दुमडून घ्यायचे आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आणि आपल्याला ही दुमडून अशी त्रिकोणी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर शिलाई टाकताना जर अवघड होत असेल तर इथे आपण टाचपिन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आता ह्या पद्धतीने इथे त्रिकोणी अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना कपडा घसरणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आता डबल आपल्याला हा त्रिकोण दुमडून घ्यायचा आहे. ग्रीन कलरचा कपडा होता तो आपल्याला इथे दुमडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता इथे सेंटरला आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे दोरी लावून आपण इथे गच्च अशी शिलाई टाकून घेऊयात, जेणेकरून ती जी दोरी आहे तर ती निसटणार नाही यासाठी व्यवस्थित अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला हा परत त्रिकोण दुमडून घ्यायचा आहे आणि आपण जसा रेग्युलर लटकन बनवतो त्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकता, आपली इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता आपल्याला हा लटकन उकलून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी सावकाश असा लटकन उकलून घ्यायचा आहे. तर बघू शकता, सुंदर असा आपला ग्रीन आणि रेड कलरचा लटकन तयार झालेला आहे. तर आता ह्या लटकनला आपण एक मोती लावून घेऊयात, जेणेकरून जो लटकन आहे तो अगदी अजूनच सुंदर असा दिसेल. त्यासाठी आपण इथे एक मोती लावून घेऊया. तर त्यासाठी आता आपण सुई दोरा आणि एक मोती घेणार आहोत. तर बघा, इथे सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि एक गाठ टाकून घेतलेली आहे. खालच्या साईडने ओवून आपल्याला हा मोती टाकून घ्यायचा आहे आणि इथे 1-2 टाके टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो मोती आहे तो असा गच्च लागेल ह्यासाठी. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे मोती टाकून घेतलेला आहे आणि बघू शकता मैत्रिणींनो, या लटकनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला सुंदर असा लुक येतो. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि हे लटकन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.